यांनी आपल्याला खूप आपली लुटमार केलेली आहे. आता आपण सगळ्यांनी मिळून बदला घेण्याची वेळ आलेली आहे. ज्याप्रमाणे आपण रस्त्यावरती उतरतो त्यावेळी आपल्या आंदोलनाला कुणीच आणून पाडत नाहीये आणि आपलं आंदोलन हे शांततेने असतं. कुठल्याही गोष्टीचा आपण गालबोट लावत नाहीये. माझी ड्रायव्हर भावांना सगळ्यांनी एकच विनंती आहे की आपला हा हक्काचा रेट आपल्याला हा मिळालंच पाहिजे. आपण कुठली संघटना कुठलं काय, आपण एक ड्रायव्हर हे बांधव, आपण स्वतः ड्रायव्हर आहे. या नात्याने सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांनी हा लढा आपल्याला लढला पाहिजे आणि भविष्यात आपल्याला आपल्या मागण्या ह्या ज्या काय असतील त्या आपल्याला मान्य करायला या सरकारला भाग पाडलं पाहिजे. त्यासाठी आपली याची होणं खूप गरजेचं आहे. IGF जिंदाबाद, ड्रायव्हर आता जिंदाबाद. धन्यवाद साहेब. आइए सर. मेरा नाम मोहम्मद अफजल, मैं गोंडी से आया हूँ. मेरा कहने का मतलब यही है, सिर्फ मुझे रेट चाहिए, सिर्फ रेट चाहिए मेरे को और कुछ भी नहीं चाहिए. और ओला उबर इतना चोर है, इतना गंदा रेट देता है. ओला उबर रैपिडो चोर है, चोर है. ओला उबर रैपिडो चोर है, चोर है. थैंक यू. धन्यवाद भाऊ. काका तुम्हाला बोलायला देणार नाही, तुम्ही 2 तास बोललेले राहते. नाही तुम्हाला बोलायला देणार सगळे शेवटी थांबा लागेल, कारण यांच्या हातात माईक गेला हे थांबतच नाही. यांच्यात एवढी तळमळ आहे ना ड्रायव्हर लोकांबद्दल. सगळ्यांना इकडे यायचं, सगळ्यांना बोलायला मिळणार. नमस्कार भाइयों, मैं सचिन बाबुल पुणे से आया हूँ. एक छोटी सी बात आपको स्टोरी सुनाना चाहता हूँ. जब हाथी का बच्चा छोटा रहता है तो उसे जंजीर से रखड़ के रखते हैं, तो उसके दिमाग में एक ही बात घुस सकती है कि वो जंजीर अपन तोड़ेंगे नहीं, तोड़ नहीं सकते, टूट नहीं सकती. जब वो बड़ा भी हो जाता है तब भी वो जंजीर तोड़ने का प्रयास नहीं करता. क्यों? क्योंकि उसके दिमाग में रहता कि अपन ये कर नहीं सकते. लेकिन यही हालत इन पॉलिटिशियन लोगों के मन में बज रही है कि ये हमारे मालिक नहीं है, ये हमारे नौकर हैं.